केली। बातमी पावसाची। राज्यात अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली असून कोल्हापूर आणि नाशिकमधल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात अनेक भागात काल दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता। संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे काल उघडण्यात आले। धामणी आणि कवडास या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूरमधलं राधानगरी धरण 77% भरलं आहे, तर वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्यांचं पाणी पात्राबाहेर शेतांमध्ये शिरलं आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच असल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील 9 धरणांमधून काल विसर्ग सुरू होता। त्र्यंबकेश्वर इथला दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या 10 ते 15 पर्यटकांना याच परिसरात पावसामुळे अडकून राहावं लागलं, मात्र जिल्हा प्रशासनानं त्यांची सुरक्षित सुटका केली। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे इथं तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईची तहान भागवणारं वैतरणा धरण 95% भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू